नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी कैरीचा खार किंवा कैरीचं सुक्कं लोणचं बनवणार आहे। त्यासाठी इथे मी घरगुतीच मसाला बनवलेला आहे। इथे बघा आपलं लोणचं अगदी छान असं दिसत आहे। असं घरगुती ताजा मसाला बनवला म्हणजे आपण तो आवडीप्रमाणेही बनवू शकतो किंवा चवीप्रमाणे बनवू शकतो। व्हिडिओमध्ये लोणचं 1 ते 2 वर्ष व्यवस्थित टिकावं यासाठी मी भरपूर टिप्स दिलेले आहेत। हे जे लोणचं आहे ना ते खूप कमी तेलामध्ये बनतं, त्यामुळे खायलाही छान लागतं। तर बघा अगदी मस्त असं हे लोणचं तयार झालेलं आहे। व्हिडिओमध्ये भरपूर अशा छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आज इथे मी कैरीचं सुक्कं लोणचं किंवा खार बनवणार आहे, जे आपलं पारंपरिक आजीच्या किंवा आईच्या पद्धतीने बनवलेलं असतं। इथे मी बरोबर 2 किलो कैरी घेतलेल्या आहेत। कैरी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 5 ते 6 तास भिजायला ठेवायच्या आहेत, जेणेकरून काय होतं कैरीमध्ये भरपूर उष्णता असते, त्यामुळे त्याच्यातली उष्णताही कमी होते। इथे बघा अगदी ताजी कैरी घ्यायची आहे आणि अशी घट्ट किंवा निबर कैरी असते ना ती घ्यायची आणि याचा अशा पद्धतीने देठापाशी रुचिक किंवा चीक असतो ना तो व्यवस्थित धुवून काढायचा आहे। 5 ते 6 तास इथे मी ह्या कैरी धुवून छान अशा पाण्यामध्ये ठेवलेल्या होत्या। 5 ते 6 तासानंतर या कैरी आपल्याला अशा चिरून घ्यायच्या आहेत। जर तुमच्याकडे असा अडकिता असेल तर घरच्या घरी चिरू शकता किंवा मग बाजारामध्येही या कैरी व्यवस्थित चिरून दिल्या जातात। जशा तुम्हाला फोडी लहान किंवा मोठ्या हव्या असतील ना त्या पद्धतीने इथे तुम्ही फोडी करून घेऊ शकता। मी अशा पद्धतीने एवढ्या आकाराच्या फोडी ठेवलेल्या आहेत। ज्या सर्व 2 किलो कैरी आहेत ना त्या सर्व कैरी मी व्यवस्थित अशा याच्या फोडी करून घेत आहे आणि एका सुती कापडावरती ठेवलेले आहेत। कैरीचं लोणचं बनवताना आपण एकदम कोवळी कैरी घ्यायची नाही, तर बघा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये कुई तयार झालेली असायला पाहिजे, म्हणजे अगदी आपलं छान असं लोणचं तयार होतं। जास्त कोवळी कैरी घ्यायची नाही। आता मी या सर्व ज्या फोडी आहेत ना ती व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत आणि एका अशा घमेल्यामध्ये काढलेल्या आहेत। इथे बघा अगदी छान असं या फोडी तयार झालेल्या आहेत। व्यवस्थित सर्व साईडनी मी पुसून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जी कुई होती ना तीही काढलेली आहे। आता आपल्याला या कैरी छान अशा याला हळद मीठ लावायचं आहे। इथे मी बरोबर पोहे खायच्या चमच्याने 6 चमचे मीठ टाकलेलं आहे। कैरीचे लोणचे बनवण्यासाठी भरपूर मीठ वापरायचं आहे, म्हणजे लोणचं खूप चविष्ट होतं। त्याच चमच्याने 3 चमचे इथे मी हळद टाकून घेत आहे। तर बघा मस्त असं आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व साहित्य टाकून घेतलं ना सर्व फोडींना व्यवस्थित हळद आणि मीठ चोळून घ्यायचं आहे। तर इथे मी हातानेच हे व्यवस्थित चोळून घेत आहे किंवा लावून घेत आहे। इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हातही एकदम स्वच्छ धुवून कोरडा असायला हवा आहे आणि ज्या घमेल्यामध्ये किंवा पाटीमध्ये मी या फोडी काढलेल्या आहेत ना तेही घमेलं मी स्वच्छ असं कोरडं करूनच घेतलेलं होतं। हे लोणचं बनवण्याच्या प्रोसेसमध्ये आपण कुठेही पाण्याचा थेंब या फोडींना किंवा लोणच्याला लागला नाही पाहिजे। व्यवस्थित हळद आणि मीठ लावून झाल्यानंतर काय होतं, हळद आणि मिठामुळे या कैरीच्या फोडीला भरपूर असं पाणी सुटलं जातं। तर इथे मी एक चाळण घेतलेली आहे, त्या चाळणीवरती सर्व फोडी काढून घेते। चाळणीच्या खाली एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे। चाळण ही मी स्वच्छ धुवून अगदी कोरडी करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये या सर्व फोडी काढून घेत आहे। जर तुम्ही जास्त प्रमाणात लोणचं बनवणार असाल ना तर एखादं असं मोठं टोपलं असतं ना किंवा मोठी जाळी असते ना त्याच्यावरती तुम्ही या फोडी काढून घेऊ शकता। आता या फोडी रात्रभर मी अशाच ठेवणार आहे आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ना ते खाली पातेल्यामध्ये पडलं जाईल, म्हणजे या फोडींना जास्त पाणी लागणार नाही। तर रात्रभर मी अशाच फोडी झाकून ठेवलेल्या होत्या आणि बघा मस्त असं या पातेल्यामध्ये याचं जेवढं पाणी सुटलं जातं तेवढं पाणी निथळलेलं आहे। आता हे पाणी आपण वापरायचं नाही आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे हळद मिठाच्या फोडी आहेत ना त्या अशा एखाद्या सुती कापडावरती पसरवून ठेवायच्या आहेत
आणि आपल्याला या आता सुकवून घ्यायच्या आहेत। असं मी सर्व फोडी एका सुती कापडावरती ठेवलेले आहेत आणि असंच आपल्याला दिवसभर व्यवस्थित या फोडी सुकवून घ्यायच्या आहेत किंवा 6 ते 7 तास व्यवस्थित सुकवून घ्यायच्या। इथे मी दिवसभर या फोडी अशाच ठेवलेल्या होत्या आणि घरातच या फोडी सुकवून घ्यायच्या आहेत। अजिबात उन्हात ठेवायची गरज नाही आणि दिवसभर अशा फोडी ठेवलेल्या आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस मी लोणचं करायला घेतलेलं आहे। जास्तही सुकवायच्या नाहीत, तर बघा अशा पद्धतीने सुकलेल्या आहेत। अगदी जास्त वाळल्या तरीही या फोडींना व्यवस्थित मसाले लागत नाहीत आणि लोणचंही चवीला छान होत नाही। एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला या फोडी सुकवून घ्यायच्या आहेत। आता या फोडी अशाच साईडला ठेवूया आणि लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। इथे मी सर्व साहित्य काढलेलं आहे। इथे बघा या चमच्याने मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। या साहित्यामध्ये थोडंसं जे साहित्य आहे ते मसाले बनवण्यासाठी वापरणार आहे आणि काही साहित्य मी डायरेक्ट फोडीवरती टाकणार आहे। इथे मी बरोबर चमच्याने 3 चमचे मोहरी घेतलेली आहे आणि ही पिवळी मोहरी आहे तीही 3 चमचे घेतलेली आहे। 3 चमचे इथे मी बडीशेप घेतलेली आहे आणि 3 चमचे इथे मी बारीक मीठ घेतलेलं आहे। जेवढं मीठ जास्त आपण लोणच्यामध्ये घालेल ना तेवढं लोणचं जास्त दिवस टिकलं जातं। इथे मी साधारणतः 30 ते 35 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। देशी लसूणही घेऊ शकता। हा देशी लसूण नाही तर हा लसूण मी टाकताना हलकासा याला ठेचून घेणार आहे। त्यानंतर इथे मी बरोबर 2 चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहेत। 1 चमचा जिरे घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे मी हिंग घेतलेला आहे। तर हिंग घातलं म्हणजे लोणचंही अगदी चवीला छान होतं आणि भरपूर दिवस टिकलं जातं। इथे बघा हे हिंगाचे खडे असतात ना, तर त्या पद्धतीचं हिंग मी वापरत आहे। हिंग पावडर घेतली तरीही चालू शकते। आता इथे मी बरोबर या वाटीने अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। त्याचबरोबर 1 चमचा इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। ही मिरची पावडर थोडीशी तिखटही आहे आणि कलरलाही छान आहे। त्याचबरोबर 1 चमचा इथे मी हळद घेतलेली आहे। दालचिनी, काळी मिरी आणि लवंगही घेतलेली आहे। लवंग आणि दालचिनी 6 ते 7 प्रमाणामध्ये आहेत। जे खडे साहित्य आहेत ना ते आपल्याला तव्यावरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। इथे मी गॅसवरती एक तवा गरम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीला काळी मिरी, लवंग, दालचिनी टाकलेली आहे। त्याचबरोबर इथे मी मोहरी, दोन्ही प्रकारच्या मोहरी घेतलेल्या आहेत त्याही टाकलेल्या आहेत। बडीशेप, मेथी दाणेही टाकलेले आहेत, जिरेही टाकलेले आहेत। मोहरीची डाळ मिळाली तर मोहरीची डाळही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। मला इथे मोहरीची डाळ मिळालेली नाही त्यामुळे मी अख्ख्याच मोहरी घातलेल्या आहेत। अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे सर्व खडे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि कमी गॅसवरतीच भाजायचे म्हणजे अगदी याच्यातलं मॉइश्चर असतं ना ते निघून जातं। तर व्यवस्थित याचा वास यायला सुरुवात झाली की समजायचं आपले हे खडा मसाले व्यवस्थित भाजलेले आहेत। सर्व खडे मसाले भाजले की एखाद्या सुती कपड्यावरती असे पसरवून ठेवायचे आणि व्यवस्थित गार होऊ द्यायचे आहेत। जर तुम्ही भांड्यात काढले तर याला घाम सुटू शकतो, त्यामुळे आपल्याला असं कापडावरतीच काढायचं आहे आणि पूर्णपणे हे मसाले थंड करून घ्यायचे आहेत। खडे मसाले गार होत आहेत तोपर्यंत इकडे मी काय केलेलं आहे, अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे ना ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। कोणतेही तेल वापरू शकता। शक्यतो कैरीचे लोणचे बनवण्यासाठी शेंगदाणे तेलाचा वापर केला जातो। आता हे तेल मध्यम गॅसवरती अगदी कडकडीत होईपर्यंत छान गरम करून घ्यायचं आहे। इथे बघा तेल अगदी छान गरम झालेलं आहे। त्यानंतर इथे मी तेल कोमट करून घेतलेलं आहे। हे तेल थोडंसं गार झालेलं होतं त्यामुळे मी पुन्हा हे तेल गॅसवरती ठेवून हलकंसं कोमट करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हिंग टाकून व्यवस्थित आपल्याला हिंग या तेलामध्ये फुलून द्यायचं आहे। इथे बघा व्हिडिओमध्ये जसं फुललेलं आहे ना त्या पद्धतीने हिंग व्यवस्थित या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला हे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। जास्तही तेल गरम करायचं नाही। आता बघा हे जे मसाले आहेत ना ते व्यवस्थित गार झालेले आहेत। आता हे आपण व्यवस्थित बारीक करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व खडे मसाले टाकलेले आहेत
बारीक करताना काय करायचं आहे, चालू बंद असं करायचं. म्हणजे हे मसाले असे बघा थोडेसे जाडसर किंवा ओबडधोबड हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे. हा मसाला आपण फ्रेश आणि घरगुती साहित्यात बनवल्यामुळे काय होतं, चवीलाही लोणचं छान होतं आणि आपल्या चवीप्रमाणे आपण हे मसाले आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. विकतचा लोणचे मसाला आणण्यापेक्षा असं घरगुती मसाला बनवून लोणचं केलेलं असतं ना, ते अधिक जास्त चविष्टही होतं आणि हायजेनिकही असतं. तर बघा तयार करून घेतलेला मसाला मी या फोडीवरती टाकलेला आहे. त्याचबरोबर जी हळद घेतलेली होती तीही टाकलेली आहे. लाल मिरची पावडरही टाकलेली आहे. त्यानंतर इथे बघा मी जो लसूण घेतलेला होता ना, तो असा ठेचून घेतलेला आहे. काही जण काय करतात, अख्खीच लसूण टाकतात. लसूण हलकासा असा ठेचून घेतल्यामुळे त्याच्यातला वास किंवा चव लोणच्याला छान येते. त्याचबरोबर मीठही याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. सर्व साहित्य मी जेवढ्या प्रमाणामध्ये घेतलं होतं ना, ते तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी सर्व साहित्य दिलेलं आहे. आता सर्व मसाला व्यवस्थित या फोडींना लावून घ्यायचा आहे. जोपर्यंत हा मसाला व्यवस्थित फोडींना लागला जात नाही ना, तोपर्यंत असं हलवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटामध्ये व्यवस्थित मसाला या फोडींना लागला जातो. तर बघा अशा पद्धतीने मसाला व्यवस्थित मी लावून घेतलेला आहे. आपण हाताने मिक्स करताना ना, हात आपला स्वच्छ कोरडा असायला हवा आहे. त्यानंतर बघा इथे मी तेलही टाकून घेणार आहे. हे तेल आता पूर्णपणे थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे तेल टाकायचं आहे. त्याचबरोबर हिंग आहे ना, तेही याच्यामध्ये टाकायचं आहे. हिंगामुळे एकतर या लोणच्याला छान अशी चवही येते. त्याचबरोबर हे लोणचं व्यवस्थित 1-2 वर्ष टिकण्यासही मदत होते. इथे बघा मस्त असे आपले मसाले या फोडींना लागलेले आहेत आणि हे जे लोणचं आहे ना, ते आपण कमी तेलातलं बनवल्यामुळे याला जास्त तेलही सुटत नाही. माझ्या घरामध्ये तर हेच लोणचं सर्वांना खूप जास्त आवडतं. त्यामुळे मी अशाच पद्धतीने हे लोणचं केलेलं आहे आणि आपली आजी किंवा आई अशाच पद्धतीने लोणचं बनवते. याच्यामध्ये जास्त तेलाचा वापर केलेला जात नाही. आता हे लोणचं व्यवस्थित साठवून कसं ठेवायचं त्यासाठी मी पुढे सांगणार आहे. इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे. स्वच्छ अशी धुवून त्यानंतर उन्हामध्ये 3 ते 4 तास व्यवस्थित वाळवून घेतलेली आहे. किंवा मग तुम्ही चिनी मातीचीही बरणी घेऊ शकता. तीही व्यवस्थित धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे. करून घेतलेलं लोणचं आहे ना, ते मी या बरणीमध्ये काढून घेते. अगदी छान असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. या लोणच्याकडे बघूनच तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असेल. तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि स्पष्ट शब्दामध्ये इथे मी लोणचं बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये खूप टिप्स दिलेले आहेत. इथे आपल्याला पाण्याचा कुठेही हात लागला नाही पाहिजे. जर आपण जे भांडं घेतलेलं आहे किंवा आपण जे हाताने हलवतो त्यावेळेस पाण्याचा थोडा जरी स्पर्श झाला ना, तर हे लोणचं अजिबात टिकत नाही. मी जी भरणी घेतलेली होती ना, ती पूर्ण भरलेली आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये लोणचं केलं तर एखाद्या मोठ्या भरणीमध्ये जास्त लोणचं ठेवू शकता आणि रोज जर लोणचं खायचं असेल ना, तर एखाद्या छोट्या भरणीमध्ये तुम्ही लोणचं काढून ठेवू शकता. जेणेकरून जास्त लोणचं आहे ना, त्याला आपण जास्त सारखा हात लावणार नाही. तर इथे बघा मस्त असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं बनवण्यासाठी तेलाचा खूप कमी वापर केला जातो. त्यामुळे हे लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी आपण याच्यामध्ये हिंग तर घातलेलंच आहे, पण तर पोहे खायच्या चमच्याने आणखी 5 चमचे मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे. मिठाचा जेवढा जास्त वापर आपण या लोणच्यामध्ये करेल ना, तेवढं लोणचंही चवीला छान होतं आणि 1 ते 2 वर्ष व्यवस्थित टिकलं जातं. मीठ घातल्यानंतर आपण काय करायचं आहे, दररोज हे लोणचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित झाकून ठेवायचं आणि ज्यावेळेस खायचं असेल ना, त्यावेळेस काढून घेऊ शकता. 15 दिवसानंतर हे लोणचं व्यवस्थित मुरलं जातं आणि 15 दिवसानंतर आपण खाऊ शकतो. फक्त आपण रोज हे लोणचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता बघा हे जे मीठ आहे ना, दररोज आपण हलवलं की व्यवस्थित सर्व फोडींना लागलं जातं.
इथे बघा मस्त असं आपलं कैरीचं सुक्कं लोणचं किंवा कैरीचा पारंपरिक खार तयार झालेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।